शॅम्पू हा कायम रूट्सला लागला पाहिजे आणि शॅम्पू पाण्यात मिक्स करून लावायला सांगतात बरेच जण. हा 3-4 वेळा नक्कीच वापरू नका डेफिनेटली. Hello guys, welcome back to my channel. मी अमित वैद्य, डिरेक्टर ऑफ फॅशन सलॉन अँड मेकअप स्टुडिओ अँड डिरेक्टर ऑफ फॅशन इंटरनॅशनल कॉलेज. तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये स्वागत करतो. सध्या आपण बऱ्याच गोष्टींवरती डिस्कशन झालं. मागच्या व्हिडिओजमध्ये अरोमा थेरपीबद्दल बोललो आपण, पण मला कॉमेंट बॉक्समध्ये अशा बऱ्याच कॉमेंट्स आल्या की ॲक्च्युली शॅम्पू यूज कसा करायचा किंवा कंडिशनर यूज कसा करायचा, आम्ही करतोय ते बरोबर करतोय की नाही. तर आता ॲक्च्युली कसं आहे की शॅम्पू यूज करण्यामागे असं काही रॉकेट सायन्स नाही आहे. इट इज व्हेरी इझी टू यूज. आज कुठलाही शॅम्पू तुम्हाला जर अप्लाय करायचा तर पहिली गोष्ट म्हणजे शॅम्पू तुमच्या केसाला जो योग्य जो शॅम्पू आहे तो शॅम्पू तुम्ही विकत घ्या. आणि जेव्हा तुम्ही यूज करणार आहात शॅम्पू तर तेव्हा तुम्हाला तुमच्या केसांच्या थिकनेस, तुमच्या केसांच्या डेन्सिटी वाईज नॉर्मली तर जेंट्सचे असतील तर साधारण एवढा शॅम्पू तुम्हाला लागतो. तो हातावरती मिक्स करायचा आहे, आधी केस ओले करायचे आणि नंतर तुम्हाला हेअरला तो लावायचा आहे. शॅम्पू हा कायम रूट्सला लागला पाहिजे, शॅम्पू हा कायम स्काल्पला लागला पाहिजे. कारण कुठलीही कंपनी जेव्हा शॅम्पूच्या बद्दल सांगते की आमचा हा शॅम्पू ड्राय हेअरचा शॅम्पू आहे, आमचा हा शॅम्पू ऑइली हेअरचा शॅम्पू आहे किंवा आमचा हा शॅम्पू डॅन्ड्रफ शॅम्पू आहे और मॉइश्चरायझिंग शॅम्पू आहे, तर दे आर टॉकिंग अबाउट स्काल्प. त्यामुळे तुमचा जे काय असेल, तुमचा स्काल्प ड्राय असेल तर तुमचे केस ड्राय आहेत, तुमचा स्काल्प ऑइली असेल तर तुमचे केस ऑइली आहेत. त्यामुळे तुमचं सिबम सिक्रेशन तुमच्या स्काल्पमधून होणार आहे. तर तुमचं सिबम सिक्रेशन कमी होतं तर तुमचा स्काल्प पहिला ड्राय होणार आहे आणि मग तुमचे केस ड्राय होणार आहे. तर त्याच्यामुळे जे कुठले शॅम्पूज असतात की बाबा ड्राय हेअरचा शॅम्पू आहे, मॉइश्चरायझिंग शॅम्पू आहे किंवा आज स्मूथनिंग शॅम्पू आहे, तर तुमच्या स्काल्पला तुम्हाला तो मॅक्सिमली अप्लाय करायचा आहे. ऑफकोर्स केसांना पण अप्लाय करायचा आहे, कारण शॅम्पूचा मेन रोल केसांवरती हा क्लिनिंगचा असतो. आणि जे काही मॉइश्चरायझिंग म्हणतो आपण, जे काही ऑइलीनेस रिमूव्ह करायचं आहे किंवा काही डॅन्ड्रफ रिमूव्ह करायचा आहे, तर त्याचा मेन रोल जो असतो शॅम्पूचा दॅट इज ऑल ओव्हर ऑन द स्काल्प. त्यामुळे तुमच्या स्काल्पला पण शॅम्पू तेवढाच लागला पाहिजे आणि ऑफकोर्स केसांना पण लागला पाहिजे की जेणेकरून तुम्हाला रिझल्ट त्याचा खूप चांगल्यापैकी मिळतो. आणि शॅम्पू पाण्यात मिक्स करून लावायला सांगतात बरेच जण, तर आय डोंट प्रिफर दॅट. बेसिकली त्यांचं काही त्याच्या मागचं लॉजिक्स असतील, पण आय डोंट प्रिफर दॅट बिकॉज शॅम्पू जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये डायल्यूट करता तर त्याचं डायल्यूट झाल्यामुळे त्याचा जो इफेक्ट असतो तो ऑलरेडी अर्धा होतो. त्यामुळे डायल्यूट कशाला वापरायचा, तुम्हाला डायल्यूट करूनच जर यूज करायचा असता तर कंपनीनेच तुम्हाला डायल्यूट करूनच दिला असतं की डायरेक्टली लावा. आज कंपनी सुद्धा आपलं बेनिफिटच बघतं की बाबा तुम्हाला त्यामुळे शॅम्पूचा थिकनेस कन्सिस्टन्सी अशी बनवलेली असते की जी प्रॉपरली रूट्सपर्यंत जाऊ शकते, ती प्रॉपरली अख्या केसांना प्रॉपरली केटर करू शकते. आणि मेनली इज दॅट की तुमच्या स्काल्पला आणि तुमच्या केसांना प्रॉपर क्लेन्झिंगचा इफेक्ट मेनली, आणि जे काही मॉइश्चरायझिंग आहे किंवा जे काही स्मूथनिंग आहे किंवा जे काही ऑइलीनेस काढायचं आहे किंवा जे काही डॅन्ड्रफसाठी पिलिंग व्हायला पाहिजे स्काल्प, तर ते सगळे बेनिफिट त्या स्पेसिफिक शॅम्पूमध्ये दिले असतात. तर त्याच्यामुळे शॅम्पू हा नेहमी डायरेक्ट लावायचा आहे. जेवढा कंटेंट तुम्हाला हवा आहे तर तेवढा तुम्ही घेऊ शकता आणि तेवढा अप्लाय करू शकता. शॅम्पू एक वेळा करा, जर तुम्हाला नाही रिझल्ट वाटला तर तुम्ही सेकंड टाइम सुद्धा अप्लाय करू शकता. हा 3-4 वेळा नक्कीच वापरू नका डेफिनेटली, त्याने काय रिझल्ट एवढा चांगला मिळणार नाही. पण 1 किंवा 2 वेळा डेफिनेटली जिवटाला अप्लाय शॅम्पू. त्यामुळे तुम्हाला असेच व्हिडिओज आणि अशीच जर इन्फॉर्मेशन हवी असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. प्लस इन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा माझ्या इंस्टाग्रामचा ID पण मी मेन्शन केला आहे, तर त्याला पण नक्की फॉलो करा. म्हणजे ह्याच्यामधले छोटे छोटे व्हिडिओज तुम्हाला मिळत जातील. थँक्यू व्हेरी मच.